तर लोकसभेचं यश डोक्यात गेल्यानं विधानसभेला पराभव झाला। उद्धव ठाकरेंकडून पराभवाचं हे विश्लेषण करण्यात आलंय। विधानसभेला मवियामध्ये एकजूट नव्हती आणि मला जिंकायचंच या मीपणातून पराभव झाला। लोकसभेचं यश डोक्यात गेल्यानं विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। सामनाच्या मुलाखतीमध्ये त्यांनी विधानसभेच्या पराभवाबाबत रोखठोक मत मांडल्यात। लोकसभेला आपल्याला जिंकायचंच आहे अशी एकजुटीची भावना महाविकास आघाडीमध्ये होती आणि विधानसभेला मात्र मला जिंकायचंय असा मीपणा आलेला आणि त्यातून हा पराभव झाल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय। लोकसभेच्या आधी विरोधकांनी रान पेटवलं होतं आणि त्याचा परिणाम हा लोकसभेला दिसला। विधानसभेला मात्र मविया गाफील राहिल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं। आम्ही महाविकास आघाडी म्हणून पहिल्या प्रथम निवडणूक लढलो ती लोकसभा। त्याच्यामुळे ठीक आहे, आम्ही म्हणजे शिवसेनेने सुद्धा काही वेळेला 4-4 वेळा 5-5 वेळा जिंकलेले मतदारसंघ आपल्याला जिंकायचंय म्हणून सोडून दिले। विधानसभेच्या वेळेला काय झालं, शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच चालू राहिली। हा मतदारसंघ तुला, हा मतदारसंघ मला, हा तुला, हा मला, हा तुला, हे तू मैमे हे शेवटच्या क्षणापर्यंत झालं। त्याचा दुष्परिणाम हा साहजिकच जनतेमध्ये असं झालं, अरे हे आत्ताच जर काही खेचाखेची असेल तर नंतर काय होणार। आणखीन एक महत्त्वाचा विषय असा झाला की लोकसभेच्या वेळेला मी प्रचार सुरू केला होता साधारणतः फेब्रुवारीत। तेव्हा काय होतं, माझ्यासमोर उमेदवार होते माझे, पण निशाणी नव्हती। विधानसभेच्या काय वेळेला काय झालं, निशाणी होती पण जागा कोणत्या आणि मी त्याच्यानंतर जागा मिळाल्यानंतर उमेदवारी कोणाला देणार हे निश्चित नव्हतं। तर ही जी काय तू मैमे झाली ही स्वीकारली पाहिजे। आपल्याकडनं झालेली मोठी चूक होती आणि ती जर का चूक परत करायची असेल तर मग त्या गोष्टीला एकत्र येण्याला काही अर्थ राहत नाही। म्हणजे समन्वयाचा अभाव होता। समन्वयाच्या अभावापेक्षा लोकसभेचं यश हे नाही म्हटलं तरी सगळ्यांच्या डोक्यात गेलं। लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडी आणि सगळे नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत, अरे ठीक आहे तू आपल्याला जिंकायचंय हे आपलेपण होता। विधानसभेला नाही मला जिंकायचंय हा आपल्यातून मीपणा जेव्हा आला तेव्हा पराभव आला।